पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आज ख्रिस्त सभा येशूचे शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. आज या देवमंदिरात जमलेल्या सर्व श्रद्धावंत भाविकांचे हार्दिक स्वागत. घ्या, हे माझे शरीर, हे माझे रक्त. प्रभूच्या या वचनावर विश्वास करीत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीच्या पापांचे शुद्धीकरण करण्यासाठी व मुक्ती देण्यासाठी स्वतःचे रक्त सांडले. क्रूसावरील समर्पणाद्वारे प्रभू येशूने परमेश्वर पित्याबरोबर नवीन कराराची स्थापना केली. आपले शरीर व रक्त यांनी युक्त असा करार स्थापन करून प्रभू येशूने आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाचे सहभागी करून घेतले आहे. पवित्र मिसा बलिदानात ख्रिस्त प्रत्यक्ष भाकरवर द्राक्षरसाच्या रूपाने हजर असतो. तो स्वतः आपल्या जीवनात येऊन आपले जीवन ख्रिस्तमय बनवतो. आपल्याला लागलेल्या महान संस्काराद्वारे संचेतन व उत्साही बनून पवित्र सेवाभावी ख्रिस्त जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागूया व या मिसा बलिदानात एकमेकांसाठी प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, जसे आम्ही आताच प्रस्तावनामध्ये ऐकले आहे, आज आम्ही ख्रिस्त शरीर याचा सण साजरा करत आहोत. येशूने केलेले अर्पण आम्ही दर रविवारी या ख्रिस्त बलिदानात आठवण करून प्रभूचे आम्ही आभार मानतो, कारण प्रभूने आम्हाला एक खूप चांगली संधी दिली आहे. आज पण या ख्रिस्त बलिदानात सहभागी होत असताना प्रभूचे आम्ही आभार मानूया. आनंदाने या ख्रिस्त बलिदानात आम्ही सहभागी होऊया आणि आजचा हा ख्रिस्त बलिदान योग्य रीतीने साजरा करण्यासाठी आम्ही आमची तयारी करूया. खूप वेळी आम्ही पाप केले आहे, आमच्या पापांची आम्ही आठवण करूया
आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागूया. सर्वजण आम्ही म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व यकीने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या यातनेची व मृत्यूची स्मृती म्हणून हा ख्रिस्त प्रसाद तू आम्हाला दिला आहेस. तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या संस्काराची आम्ही मनापूर्वक उपासना करीत आहोत. या उपासनेमुळे तू आम्हासाठी जिंकलेल्या तारणाचा व स्वर्गीय शांतीचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू पिता व पवित्र आत्मा यांच्या बरोबर एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे
आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून इस्रायलच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्याने परमेश्वराला होमबली आणि बैलाची शांत रखणे अर्पण केले. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञात राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने या सर्व वचनाप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होईल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. मी परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराबद्दल मी त्याचा काय उतराई होऊ. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी खरोखर तुझा दास आहे. मी तुझा दास, तुझ्या दासीचा पुत्र आहे. तू माझी बंधने सोडली आहे. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करेन. परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याचे सर्व लोकांसमक्ष पेळले. प्रतिसाद. मी परमेश्वराच्या नामाचा दावा करेन. इब्री लोकांपत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हाताने केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही असा अधिश्रेष्ठ पूर्ण मंडपातून बकरे व वासरे ह्यांची नावे तो स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्याचे आणि बैलाचे रक्त आणि काळावळीची राख ही अशुद्ध झालेल्यावर शिपडणारी जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक असा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. तो नव्या कराराचा समस्त हर्षकरिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लेखनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन पाचारण झालेल्याने मिळाले. हा प्रभूचा शब्द आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, जगातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो.
संत मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. बेकमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडनाचा यज्ञ पशु मारत असत. त्या दिवशी येशूचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडनाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयार करावी अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना सांगितले, नगराचा म्हणजे कोणी एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा. तो आत जाईल, तेथल्या गटधन्याला असे सांगा, गुरु म्हणतात, मी आपल्या शिष्यासह वलांडनाचे भोजन करावे अशी माझी उतरायची जागा कोठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवेल, तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्याने वलांडनाची तयारी केली. ते भोजन करत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यास देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने आपल्या हातात प्याला घेतला व उपकार स्तुती करून त्याने तो दिला आणि ते सर्व जन त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, करार प्रस्थापित करणारे हे माझे रक्त आहे, हे पुष्कळाकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्ष वेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तिथून जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभूचे शुभ वर्तमान. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा एक महत्वाचा सोहळा साजरा करत आहे. ख्रिस्ताच्या अति पवित्र ख्रिस्ताच्या व रक्ताचा सोहळा. प्रभू येशू देव हा देव असूनही मानव झाला. आपल्यासारखा शरीर रक्त त्याने धारण केला, आपल्यामध्ये येऊन राहिला. बंधू भगिनींनो, येशूने आपल्यासाठी आपले जीवन अर्पण केला. आपल्या मरण आणि पुनरुत्थानाद्वारे आम्हाला स्वर्गाचा दरवाजा उघडला. आज या प्रभू येशूचा आपण सोहळा साजरा करतो. येशूच्या पवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा. बंधू भगिनींनो, आम्हाला मानवाला, आम्ही सर्व देवाने बनवलेले मानव, शरीर आणि रक्ताचे, आणि आपल्या शरीरात रक्त जीवन देत आहे. रक्त नाही तर जीवन नाही. रक्त म्हणजे जीवनाचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात, आपल्या शरीरात जेव्हा रक्त कमी होत आहे, आपण रक्त घालतात. रक्ताबगर आपण जगू नाही शकतो. आजच्या पहिल्या वचनात आपण पाहिलं तर आपल्या जुन्या करारात कशा प्रकारे देवाने मानवावर प्रीती केली, आपल्यासाठी प्रजा निवडली, त्यांच्याबरोबर करार कसा केला हे दिसून येत आहे. इस्रायल लोक, देवाचे प्रिय लोक, या लोकांना देवाने निवडले. आजच्या वचनात दिसून येत आहे देवाने अद्भुत कृत्य करून इजिप्ताच्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढले. मिस्र देशातून त्याने प्रवास चालू केला. कानान गावी येण्यास देवाने त्यांना
मोसेसाकडे त्याला डोंगरावर बोलवून एक करार करतो. देव मोसेसला आज्ञा देतो आणि मोसेस जो मानवाचा लोकांचा प्रतिनिधी होता हे आज्ञा घेऊन डोंगराच्या खाली सायनाय डोंगराच्या खाली लोकांकडे जाऊन त्यांना म्हणतो, हे बघा, ज्या देवाने तुम्हाला इजिप्तातून बाहेर काढले, तुम्हाला सुरक्षित ठेवले, हा देव तुमच्या बरोबर एक करार करत आहे. हे आज्ञा दिलेले आहे. हे आज्ञा देवाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही ही आज्ञा पाळणार तुम्हाला जीवन भेटणार, देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असणार. जर तुम्ही ही आज्ञा पाळण्यास तयार आहोत का? आणि सर्व एक आवाजाने होकार देतात. आणि म्हणून मोसेस त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे एक करार करतो. बैल आणतात, 12 तंबू उभे करतो, 12 वर्षाचे प्रतीक, आणि हे बैल कापून त्याचे रक्त ते वेदीवर घालतो. वेदी जी देवाची प्रतीक होती, आणि एक करार स्थापित करण्यास रक्त घालतो. आणि लोकांनी देवाच्या आज्ञाला होकार दिल्यानंतर थोडे रक्त लोकांवरही शिंपडतो. मोसेस हा करार करतो दाखवून देण्यास की लोक आता देवाबरोबर रक्ताच्या संबंधाने जोडलेले आहे. लोकांचा संबंध देवाबरोबर रक्ताचा आहे. हे लोक देवाचे प्रिय आहे, देवाचे निवडलेले प्रिय लोक आहे, त्याचे मुलं आहे. आणि हे रक्त म्हणजे त्याला जीवनाचा प्रतीक म्हणून आठवण येत आहे. जसं हे रक्त बैलाचे काढून त्यांच्यावर शिंपडला, जे बैल मरून गेले त्यांनी बली दिली. जर आपण एक करार तोडणार तर आपली स्थिती अशीच होणार. आपण जेव्हा करार तोडणार आमचा रक्ताचा संबंध तुटणार. ही आठवण देऊन हा करार स्थापित केला आहे. परंतु इतिहास आम्हाला सांगत आहे कशाप्रमाणे हे लोक देवाचे विरुद्ध गेले, पण देवाने सोडलेले नाही. म्हणून आपल्याला नवीन करारात देवाने काय केलेले आहे ते दिसून येत आहे. देवाचे अद्भुत कृत्य चालत असतात. आपल्या एकुलते एक पुत्राला जगात पाठवून देत आहे, आणि या पुत्राद्वारे मानव जातीला परत एकदा तारण भेटत आहे. आजचे शुभ वर्तमानात आपण पाहता ते दृश्य, मॉन्टी थर्सडेचे पवित्र गुरुवारचे दृश्य. येशू आपल्या शिष्याबरोबर वरंगणाचे सण साजरा करण्यास बसतो. शेवटचे भोजन. हा वरंगणाचा सण म्हणजे काय होता? ज्या दिवस देवाने इस्रायल लोकांना इजिप्तातून बाहेर काढले, जे दिवस लोकांनी आपल्या घरावर दरवाजावर मेंढराचे रक्त लावले होते, आणि त्या दिवशी सर्व इस्रायलाच्या इजिप्ताच्या लोकांच्या घरी पहिले जे बाळ झालेले ते मरणाच्या दूताने मारले, पण इस्रायल लोकांना बचवले, ते बाहेर निघून आले. त्याची आठवण करण्यास हे ओलांडण्याचा सण होता. तर त्या आठवणीसाठी एक नवीन करार स्थापित करण्यास येशू आपल्या शिष्यांबरोबर जेवायला बसला. दुसरा दिवस पवित्र शुक्रवार आपला जीवन क्रूसावर देणार होता, अर्पित करणार होता. पण त्याच्या अगोदर शिष्यांबरोबर बसून शेवटची शिक्षण त्याला देतो, आणि येशू भाकर घेतो आणि म्हणतो, हे माझे शरीर आहे. प्याला घेतो, द्राक्षरस घेतो आणि म्हणतो, हे माझे रक्त आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले आहे. नवीन आणि शाश्वत कराराचे रक्त आहे. जुन्या करारात जे करार जानवराचे रक्ताद्वारे करत होते, आता येशू म्हणतो हे शाश्वत कराराचे रक्त आहे. याच्या पुढे जानवराची रक्ताची गरज नाही, जानवराची बलीची गरज नाही होणार. मी स्वतः तुम्हाला अर्पण करणार, माझे शरीर, माझे रक्त. हा नवीन करार होणार. या करारात
होणार, हा एक विशेष करार. आणि हे शरीर आणि रक्त त्यांना देतो बंधू भगिनींनो, आणि म्हणतो माझ्या आठवणीसाठी करा. पहिला ख्रिस्त प्रसादाची स्थापना किती होत आहे बंधू भगिनींनो. ख्रिस्त प्रसाद ख्रिस्ती लोकांच्या जीवनात खूप महत्वाचे आहे. या कारणासाठी येशूने स्थापित केला. दर ख्रिस्त प्रसादामध्ये येशू आपली बली देवाला अर्पण करतो. आमच्या सोबत आपण सहभागी होतात त्या तारणाच्या रहस्यात. दर एक वेळी आपण विसावदान साजरा करतो. आपल्याला तारण प्राप्त होत आहे. आपण तारणाच्या मार्गावर चालत आहे. तो रास्ता जो आपल्याला देवाने दाखवलेला आहे त्याच्यावर आपण चालतो. स्वर्गाचे राज आपल्याला मिळत आहे. तर ख्रिस्त प्रसाद ही आपल्या ख्रिस्ती जीवनात सर्वात महत्वाचे आहे. बंधू भगिनींनो, या कोरोनाच्या काळात आपण विसावदनात भाग नाही घेऊ शकतो. बरेचसे लोक ऑनलाईन विसाद्वारे आपण हा समारंभ करतो आणि आत्मिक रीतीने आपण ख्रिस्त प्रसाद पण घेतो. पण येशू आम्हाला आठवण करून देत आहे, जेव्हा विश्वासाने आपण एकत्रित होतात, आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र होतात, तिथे देव हजर असतो, आपल्याला आशीर्वादित करतो. जेव्हा जेव्हा आम्हाला संधी भेटणार बंधू भगिनींनो, या ख्रिस्त प्रसादात भाग घेणे महत्वाचे आहे. आपण देवळात येऊ नाही शकतो, पण ऑनलाईन सुविधा आम्हाला कॉम्प्युटरद्वारे, मोबाईलद्वारे, टीव्हीद्वारे भेटत आहे. याचा फायदा घेऊया. या बलिदानाद्वारे आम्हाला तारण आहे. आपण आपल्याला स्वर्गात जाण्याची तयारी करतो. बंधू भगिनींनो, हे उपाय देवाने आम्हाला आमच्यासाठी ठेवलेले आहे. आपले पापाची आपल्याला मुक्ती मिळते. हा रहस्य आपण दर एक वेळी आठवण केलं पाहिजे. विशेष करून ख्रिस्त प्रसादाला आमचा प्रेम अधिक वाढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रभू येशू द्राक्षरस आणि भाकरीच्या रूपात आमच्या जीवनात येत आहे. तो हजर होत आहे. ती साधारण द्राक्षरस आणि भाकर नाही, ती खरेखर येशूच्या शरीरात आणि रक्तात रूपांतर होत आहे. हा आपला विश्वास आहे. त्यासाठी पहिले ख्रिस्ती पण जे यहुदी होते, जे बली करत होते पहिले, जेव्हा ते ख्रिस्ती झाले ते विसरून गेले आणि विश्वास ठेवला, आता आम्हाला हे बली करण्याची गरज नाही, कारण हे शरीर, हे भाकर आणि राक्षस येशूचे खरे शरीर घरी करत आहे. त्यांना ताकद मिळत होती. ते परत परत एकत्र येऊन विसा बलिदान साजरा करत होते. ही ताकद आम्हाला अनुभवायची असेल तर आम्हाला विसा बलिदानात भाग घेण्यास लागणार. बंधू भगिनींनो, कार्लो आकुतिस नावाचा एक युवक इटाली गावात 15 वर्षाचे वयवर तो मरण पावला. पण आता सत होण्याच्या मार्गावर तो आहे. त्याला ब्लेसेड म्हणून पोपने घोषित केला. हा युवक 15 वर्षाचा, 15 वर्षाच्या जीवनात त्याने काय केलं? 7 वर्षाचा जेव्हा त्याने पहिला कम्युनियन केला, तेव्हापासून त्याला ख्रिस्त प्रसादावर त्याचा प्रेम चालू झाला. त्याने खरेखर ख्रिस्ताला अनुभवला आणि आपल्या जीवनात दर एक दिवस न चुकता त्याने विसा बलिदानात भाग घेतला. ब्लेसेड सॅक्रामेंट कडे तो येऊन आपला वेळ देवाला अर्पण करत होता. आणि हा युवक, त्याला कम्प्युटर आवडत होते, त्याने अनेक वेळी अनेक युकेरिस्टिक मिरेकल्स, ख्रिस्त प्रसादाचे चमत्कार याची वेबसाईट करून त्याने दुसऱ्यांना याच्याविषयी माहिती भेटण्यास हे ऑनलाईन केलं. बंधू भगिनींनो, जेव्हा आपण देवाला खरेखर अनुभवतो तेव्हा आपण देवाला दुसऱ्यांना देण्यास प्रयत्न करतो. हे लहान युवकाने हा प्रयत्न जर केला तर आपणही करू शकतो. जर येशू माझ्या जीवनात आहे, तर ख्रिस्त प्रसादाद्वारे येशू माझ्या जीवनात आलेले आहे, तर मलाही ही गरज आहे या येशूला दुसऱ्यांना देण्यास. तर बंधू भगिनींनो, आज आपण जेव्हा हे सण साजरा करतो येशूच्या शरीर आणि रक्ताचा, जे प्रभू
येशूला आम्ही आमच्या जीवनात स्वीकारणार, ज्याच्या बरोबर आपण एक होणार, ही येशूचे जीवन जगण्यास आपण प्रयत्न करूया. जेव्हा आपण जेवण जेवतो ते जेवण आपल्यामध्ये एक होत आहे, पण जेव्हा आपण ख्रिस्ताला घेतो आम्ही ख्रिस्तामध्ये एक होतात, हा मोठा चमत्कार आहे. आणि जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये एक होतात, या ख्रिस्ताला दुसऱ्यांना आपण दाखवूया, या ख्रिस्ताला दुसऱ्याला या जगात देऊया. या जगाला आज ख्रिस्ताची गरज आहे. जग आज ख्रिस्तासाठी तडपलेलं आहे, आजारी आहे, भटकलेले आहे. आपल्या जीवनाद्वारे हे प्रभू येशूला आपण या जगाला देण्यास प्रभूकडे आमचा मदत कृपा मदत मागूया. आमेन. सर्व उभे राहा. आणि यावेळी आमच्या श्रद्धेची प्रकटीकरण आम्ही करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभावला, कुमारी मरियेपासून जन्मला, पॉन्ती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दूध भोगले, त्याला क्रूसावर खेटले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचे न्याय कराव्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकालचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, खूप श्रद्धेने आम्ही आजच्या या ख्रिस्ती बलिदानात सहभागी झाले आहोत. याच श्रद्धेने आमची काय प्रार्थना आम्ही प्रभूचरणी ठेवूया. आपल्या ख्रिस्त सभेचे प्रमुख धर्मगुरू पोप फ्रान्सिस, महागुरू स्वामी फिलिप नेरी, सर्व कार्डिनल, बिशप तसेच इतर सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व जे देवाची सुवार्ता पसरविण्याचे कार्य करतात, अशा सर्वांना परमेश्वराने चांगले आरोग्य दान देऊन पवित्र आत्म्याची कृपा सामर्थ्य लाभावे म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. देशाचा कारभार चालविणाऱ्या राजनैतिक व्यक्तींनी निस्वार्थ जनतेची सेवा करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभू येशू चरणी प्रार्थना करूया. प्रभू येशूच्या पवित्र शरीराने व रक्ताने आमचे आध्यात्मिक पोषण व्हावे म्हणून आपण प्रभू येशू चरणी प्रार्थना करूया. आज कित्येक लोक वेगवेगळ्या आजाराने पीडित आहेत. आपले भाऊ, बंधू, नातेवाईक, शेजारीचे आजारी आहेत. अशा सर्वांना प्रभू येशूने मायेचा स्पर्श करून बरे करावे म्हणून प्रभू येशू चरणी प्रार्थना करूया. पीक पुष्कळ आहे, पण कामकरी थोडे आहे. प्रभूच्या या वचनावर विश्वास ठेवून अनेक युवक युवतींनी प्रभूच्या मळ्यात काम करण्यास पुढे यावे म्हणून परमपित्याकडे प्रार्थना करूया. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या
हे प्रभू परमेश्वरा, श्रद्धेने तुझ्या चरणी ठेवलेली आमची प्रार्थना ऐकून घे आणि ती मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, ऐक्याचे व शांतीचे प्रतीक म्हणून भाकर व द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या समर्पणामुळे ख्रिस्त सेवेला ऐक्याचे व शांतीचे वरदान मिळो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य व सनातन याजक असून त्याने या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या उद्धारासाठी त्याने प्राण अर्पण केले. माझ्या स्मरणात तुम्ही हे बलिदान अर्पण करा असा त्याने आम्हाला आदेश दिला. त्याने आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होते. त्याने आम्हासाठी सांडलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहे. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येणारे प्रभू, परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या लोकसहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही
सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवन झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू जगभर पसरलेल्या 36 सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सद्गुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यावर विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व आमच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तिचा गौरव गाणं आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताताई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात आता आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती बंधन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य.
पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरं होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दैवी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो याची खूण म्हणून ख्रिस्त प्रसादाद्वारे तू आम्हाला तुझे शरीर व रक्त सेवन कराव्यास दिलेस. तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या दैवी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे, Thank you.